डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे बंडाची प्रेरणा. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवरती भाजपामध्ये अचानक इनकमिंग वाढलं. इतर विरोधक राजकीय पक्षामध्ये बंडावरती बंड झाले, पक्ष फुटले आणि भाजपामध्ये इनकमिंग वाढलं. हे इनकमिंग वाढण्याचं कारण विरोधी पक्षांनी जे दिलं आणि हे बंडाचं सत्य समोर आलं, या सगळ्या अनुषंगानं लिहिलेली आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बंडाची प्रेरणा. आमच्यात या नसता तुरुंगात जा, आमच्यात या नसता तुरुंगात जा असे भाजपाकडून ऑप्शन आहे. आमच्यात या नसता तुरुंगात जा असे भाजपाकडून ऑप्शन आहे. म्हणूनच बळजबरीच्या रामरामाला आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे. म्हणूनच बळजबरीच्या रामरामाला आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे. आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे. आमच्यातले भाजपामध्ये गेले याचं कारण त्यांना तुरुंगाची भीती दाखवली गेली. अशा प्रकारची स्पष्टीकरण जे जे पक्ष फुटले त्या त्या पक्षानं पुन्हा पुन्हा आणि वेळोवेळी दिलं. त्या संदर्भानं लिहिलेलं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. आमच्यात या नसता तुरुंगात जा असे भाजपाकडून ऑप्शन आहे. आमच्यात या नसता तुरुंगात जा अशी भाजपाकडून ऑप्शन आहे. म्हणूनच बळजबरीच्या रामरामाला आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे. म्हणूनच बळजबरीच्या रामरामाला आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे. आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आजकालचे एक तरी बंड दाखवा, आजकालचे एक तरी बंड दाखवा जे आतल्या आवाजातून सुचले आहे. आजकालचे एक तरी बंड दाखवा जे आतल्या आवाजातून सुचले आहे. बंडखोरांचे मात्र एक चांगले झाले, ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे. बंडखोरांचे मात्र एक चांगले झाले, ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे. ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे. मी बंड केलं कारण आमचा आतला आवाज तसा आम्हाला सांगत होता असं वेळोवेळी सांगण्यात येतं, पण यावेळी मात्र तसं घडलेलं दिसत नाही. हेच सत्य अधोरेखित करणारं सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. आजकालचे एक तरी बंड दाखवा जे आतल्या आवाजातून सुचले आहे. आजकालचे एक तरी बंड दाखवा जे आतल्या आवाजातून सुचले आहे. बंडखोरांचे एक मात्र चांगले झाले, ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे. बंडखोरांचे एक मात्र चांगले झाले, ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे. ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडू. वाचलं बुवा एकदाचे, वाचलं बुवा एकदाचे अशी बंडखोरांची धारणा आहे. वाचलं बुवा एकदाचे अशी बंडखोरांची धारणा आहे. त्यामुळे जुन्या बंडखोरांची नव्या बंडोबांना बंडाची प्रेरणा आहे. त्यामुळे जुन्या बंडखोरांची नव्या बंडोबांना बंडाची प्रेरणा आहे. नव्या बंडोबांना बंडाची प्रेरणा आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडू. वाचलो बुवा एकदाचे अशीच बंडखोरांची धारणा आहे. वाचलो अशा प्रकारच्या जाहीर कबुल्या दिल्या गेल्या हे आपल्याला माहितीच असेल. म्हणून वाचलो बुवा एकदाचे अशी बंडखोरांची धारणा आहे.
वाचलं बुवा एकदाचे अशी बंडखोरांची धारणा आहे. त्यामुळे जुन्या बंडखोरांची नव्या बंडखोरांना बंडाची प्रेरणा आहे. त्यामुळे जुन्या बंडखोरांची नव्या बंडोबांना बंडाची प्रेरणा आहे. नव्या बंडखोरांना बंडाची प्रेरणा आहे. बंडाची प्रेरणा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बंडाची प्रेरणा. ची वात्रटिका आहे भेकडांचा धर्म. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भेकडांचा धर्म. भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात. भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात. केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात. केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात. सारे भेकड माकड होतात. पुन्हा एकदा पहिलं कडं. भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात. भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात आणि केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात. केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात. सारे भेकड माकड होतात. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडं. भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते. भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते. हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते. हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते. नारेबाजी आणि शेखी होते. शेखी होणे गर्वानं मिरवणे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते. भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते. हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते. हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते. नारेबाजी आणि शेखी होते. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस अगदी ठरलेला असतो. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस अगदी ठरलेला असतो आणि भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो. भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो. पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो. पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस अगदीच ठरलेला असतो. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस अगदीच ठरलेला असतो आणि भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो. भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो. पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भेकडांचा धर्म. आजची वात्रटिका आहे वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतर. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जेव्हा शिवसेना फुटली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली, त्यावेळी त्या नेत्यांनी वेषांतर करून इतरांच्या घेतलेल्या गाठीबिठी आणि त्याच्या दिलेल्या जाहीर कबुल्या यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतर. वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतराचे. वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतराचे एक रहस्यमय नाते आहे. वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतराचे एक रहस्यमय नाते आहे. हुडी, मास्क आणि टोपीवरती सांगा कुणाची नजर जाते आहे. हुडी, मास्क आणि टोपीवरती सांगा कुणाची नजर जाते आहे. सांगा कुणाची नजर जाते आहे.
आपण काय काय घालून कुणाकुणाला किती वाजता भेटलो याची कबुली दिली गेली. नंतर मात्र कोणीतरी आपला शब्द फिरवला. आपण असं बोललेलंच नाही, मीडियाने पेरलेल्या ह्या बातम्या आहेत असं स्पष्टीकरण आलं. तरीही पहिलं कडवं पुन्हा एकदा. वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतराचे. वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतराचे एक रहस्यमय नाते आहे. हुडी, मास्क आणि टोपीवरती सांगा कुणाची नजर जाते आहे. हुडी, मास्क आणि टोपीवरती सांगा कुणाची नजर जाते आहे. सांगा कुणाची नजर जाते आहे. सदैव वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत वेषांतराचा सेम टू सेम रोल आहे असं म्हणतात मीडियावाले. असं म्हटलं असा राजकारण्यांकडून दावा केला गेला. म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत वेषांतराचा सेम टू सेम रोल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत वेषांतराचा अगदी सेम टू सेम रोल आहे. आपल्या स्वतःच्याच तोंडाने स्वतःचे जाहीर पोलखोल आहे. आपल्या स्वतःच्याच तोंडाने स्वतःची जाहीर पोलखोल आहे. स्वतःची जाहीर पोलखोल आहे. आपल्याला ती आठवत असेल. पुन्हा एकदा पहिलं कडवं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत वेषांतराचा सेम टू सेम रोल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत वेषांतराचा अगदी सेम टू सेम रोल आहे. आपल्या स्वतःच्या तोंडानेच स्वतःचीच जाहीर पोलखोल आहे. आपल्या स्वतःच्या तोंडानेच स्वतःचीच जाहीर पोलखोल आहे. स्वतःचीच जाहीर पोलखोल आहे. सदैव वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले. लोकांच्याही लक्षात आलं नाही म्हणून वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले. वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले. लक्षांतरामुळेच पक्षांतर झाले आहे. वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले आणि लक्षांतरामुळेच पक्षांतर झाले आहे. पक्षांतराच्या बीजापोटी राज्यात सत्तांतराचे फळ आले आहे. पक्षांतराच्या बीजापोटी राज्यात सत्तांतराचे फळ आले आहे. सत्तांतराचे फळ आले आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले. वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले आणि लक्षांतरामुळेच पक्षांतर झाले आहे. वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले आणि लक्षांतरामुळेच पक्षांतर झाले आहे. पक्षांतराच्या बीजापोटी राज्यात सत्तांतराचे फळ आले आहे. पक्षांतराच्या बीजापोटी राज्यात सत्तांतराचे फळ आले आहे. राज्यात सत्तांतराचे फळ आले आहे. आजच्या वातडिकेचं नाव होतं वेषांतर, पक्षांतर आणि सत्तांतर. आजची वात्रटिका आहे सर्व्हर डाऊन. सदरी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये 20 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 19 जुलै 2024 रोजी मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झालं आणि काही क्षण अर्ध्यापेक्षा अधिक जग ठप्प झाल्यासारखं वाटलं. या सायबर विश्वातील या अपघातावरती भाष्य करणारी आणि एका वेगळ्या अंगानं त्याच्याकडे बघणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्व्हर डाऊन. कधी तिचा सर्व्हर डाऊन होतो, कधी त्याचा सर्व्हर डाऊन होतो. कधी तिचा सर्व्हर डाऊन होतो, कधी त्याचा सर्व्हर डाऊन होतो. जशी ती कधी कधी कावून जाते तसा तोही कधी कधी कावून जातो. जशी ती कधी कधी कावून जाते तसा तोही कधी कधी कावून जातो. तसा तोही कधी कधी कावून जातो. कावून जाणे म्हणजे वैतागून जाणे, परेशान होणे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. कधी तिचा सर्व्हर डाऊन होतो, कधी याचा सर्व्हर डाऊन होतो. कधी तिचा सर्व्हर डाऊन होतो, कधी त्याचा सर्व्हर डाऊन होतो. जशी ती कधी कधी कावून जाते तसा तोही कधी कधी कावून जातो. जशी ती कधी कधी कावून जाते तसा तोही कधी कधी कावून जातो. तोही कधी कधी कावून जातो. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. एकदा सर्व्हर डाऊन झाला की सर्व्हर डाऊन झाला की त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम हँग होते.
एकदा सर्व्हर डाऊन झाला की त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम डाऊन होते, त्याची थापालॉजी सुरू झाली की ती सुद्धा खुशाल वेड्याचं सोंग घेते. त्याची थापालॉजी सुरू झाली की ती सुद्धा खुशाल वेड्याचे सोंग घेते. ती सुद्धा खुशाल वेड्याचे सोंग घेते. पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं दुसरं कडवं. एकदा सर्व्हर डाऊन झाला की त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम हँग होते. एकदा सर्व्हर डाऊन झाला की त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम हँग होते. त्याची थापालॉजी सुरू झाली की ती सुद्धा खुशाल वेड्याचं सोंग घेते. त्याची थापालॉजी सुरू झाली की ती सुद्धा खुशाल वेड्याचं सोंग घेते. ती सुद्धा खुशाल वेड्याचं सोंग घेते. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. सिस्टीम रिकव्हर करण्यासाठी सगळे बॅकअप मिळावे लागतात. सिस्टीम रिकव्हर करण्यासाठी सगळे बॅकअप मिळावे लागतात आणि सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून दोघांनीही प्रोटोकॉल पाळावे लागतात. सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून दोघांनीही प्रोटोकॉल पाळावे लागतात. दोघांनीही प्रोटोकॉल पाळावे लागतात. पुन्हा एकदा कुणाचं सर्व्हर डाऊन कुणाचं सर्व्हर डाऊन होऊ नये यासाठी दिलेली सूचना किंवा उपाय सदरील वात्रटिकेच्या तिसऱ्या कडव्यात. सिस्टीम रिकव्हर करण्यासाठी सगळे बॅकअप मिळावे लागतात. सिस्टीम रिकव्हर करण्यासाठी सगळे बॅकअप मिळावे लागतात आणि कुणाचा सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून दोघांनीही प्रोटोकॉल पाळावे लागतात. कुणाचा सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून दोघांनीही प्रोटोकॉल पाळावे लागतात. दोघांनीही प्रोटोकॉल पाळावे लागतात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सर्व्हर डाऊन. आजची वात्रटिका आहे लाडकीचा तडका. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या पाठोपाठ अगदी नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांच्या खास सूत्रांकडून बातमी आली की तिजोरीमध्ये खडखडाट आहे. या योजनेसाठी पैसा शिल्लक नाही किंवा पुरेसा पैसा नाही. त्यानंतर सरकारकडून पुन्हा लगोलग स्पष्टीकरण आलं, अशी कोणतीही गोष्ट नाही. सदरील योजनेसाठी पैसा आहे आणि तोपर्यंत लाडकी हा शब्द सगळ्यांचा लाडका झालेला दिसून आलेलं होतं. या संदर्भाने लिहिलेली आणि यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका, तेव्हा आजची वात्रटिका आहे लाडकीचा तडका. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे. तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे. तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे. तिजोरीत म्हणे कडकी आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे. तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे. तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे. तिजोरीत म्हणे कडकी आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे. सरकारच्या तर स्वाभाविकच आहे, पण विरोधी पक्षांच्या सुद्धा तोंडामध्ये लाडकी एके लाडकी हा शब्द पुन्हा पुन्हा येतो आहे. म्हणून विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे. विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे. बहिणीचे लाड कसे पुरवायचे तिजोरीला म्हणे धडकी आहे. तिजोरीला म्हणे धडकी आहे. धडकी भरणे भीती वाटणे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे. विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे. बहिणीचे लाड कसे पुरवायचे तिजोरीलाही म्हणे धडकी आहे. बहिणींचे लाड कसे पुरवायचे तिजोरीलाही म्हणे धडकी आहे. तिजोरीलाही म्हणे धडकी आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं.
ज्याच्या त्याच्या आवडीचा. ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे. ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे. उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे. उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे. लाडकी शब्दाचा तडका आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे. ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे आणि उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे. उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे. लाडकी शब्दाचा तडका आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लाडकीचा तडका. आजची वात्रटिका आहे भावी आमदार. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 28 जुलै 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. विधानसभेच्या तोंडावरती ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भावी आमदार. फटाफुटीचे वादळ तर पक्षापक्षात उठले आहे. फटाफुटीचे वादळ तर पक्षापक्षात उठले आहे आणि भावी आमदाराचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे. भावी आमदारांचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे. जिकडे तिकडे फुटले आहे. आगामी विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवरती गावोगावी आणि शहरी जे डिजिटल बॅनर लागलेले आहेत त्यावरती जिकडे तिकडे भावी आमदार उगवताना दिसत आहेत. हे सांगणारं पहिलं कडवं पुन्हा एकदा. फटाफुटीचे वादळ तर पक्षापक्षात उठले आहे. फटाफुटीचे वादळ तर पक्षापक्षात फुटले आहे आणि भावी आमदारांचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे. भावी आमदारांचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे. सदरील वात्रटिकेचं दुसरं आणि पुढचं कडवं. कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे. आमदारकीसाठी कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे आणि विधानसभा निवडणुकीची दबक्या पावलाने चाहूल आहे. विधानसभा निवडणुकीची दबक्या पावलाने चाहूल आहे. दबक्या पावलाने चाहूल आहे. पुन्हा एकदा दुसरं कडून. कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे. कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे आणि विधानसभा निवडणुकीची दबक्या पावलाने चाहूल आहे. विधानसभा निवडणुकीची दबक्या पावलाने चाहूल आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. कुणाचे गुडघ्याला बाशिंग. कुणाचे गुडघ्याला बाशिंग कुणी हळदीने माखला आहे. कुणाचे गुडघ्याला बाशिंग कुणी हळदीने माखला आहे. शेकडो उतावळ्या बावळ्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे. शेकडो उतावळ्या बावळ्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे. आमदारकीचा दावा ठोकला आहे. पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं. कुणाचे गुडघ्याला बाशिंग कुणी हळदीने माखला आहे. कुणाचे गुडघ्याला बाशिंग कुणी हळदीने माखला आहे आणि शेकडो उतावळ्या बावळ्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे. शेकडो उतावळ्या बावळ्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे. आमदारकीचा दावा ठोकला आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भावी आमदार. आजची वात्रटिका आहे उधारीचा धंदा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कार्यकर्त्यांचं आयुष्य उधारीचं असतं. हाच राजकीय उधारीचा धंदा उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे उधारीचा धंदा. नेता हा नेता असतो. कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो. नेता हा नेता असतो. कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो. आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो. आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो. कार्यकर्ताच करता धरता असतो. पुन्हा एकदा पहिलं कडू. नेता हा नेता असतो. कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो.
नेता हा नेता असतो, कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो, आपल्या लाचारीचा कार्यकर्ताच करता धरता असतो, कार्यकर्ताच करता धरता असतो. सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो, आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो, आपल्या कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की ताणत असतो, आपल्या कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की ताणत असतो, कार्यकर्ता पक्की ताणत असतो. पुन्हा एकदा निष्ठा म्हणजे काय हे सांगणारं हे दुसरं कडवं. आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो, आपल्या लाचारीलाच कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो आणि आपल्या कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की जाणत असतो, कट्टरतेची मर्यादा कार्यकर्ता पक्की जाणत असतो, कार्यकर्ता पक्की जाणत असतो. सदळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. जसा तो खंद असतो बंद असतो, जसा कोण कार्यकर्ता, जसा तो खंद असतो बंद असतो तसा कार्यकर्ता अंधा असतो, जसा तो बंद असतो, जसा तो खंद असतो तसा कार्यकर्ता अंधा असतो. कार्यकर्त्यांचे आयुष्यच उधारीवर, कार्यकर्त्यांचे आयुष्यच उधारीवर असा सगळा धंदा असतो, कार्यकर्त्यांचे आयुष्यच उधारीवर असाच सगळा धंदा असतो, असाच सगळा धंदा असतो. हाच राजकीय धंदा वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. जसा तो खंद आणि बंद असतो, जसा तो खंद आणि बंद असतो तसाच कार्यकर्ता अंधा असतो, जसा तो खंद आणि बंद असतो तसाच कार्यकर्ता अंधा असतो. कार्यकर्त्यांचे आयुष्य उधारीवर असाच सगळा धंदा असतो, कार्यकर्त्यांचे आयुष्य उधारीवर असाच सगळा धंदा असतो, असाच सगळा धंदा असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उधारीचा धंदा. आजची वात्रटिका आहे फू मंतर. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकालच्या बुवाबाजीवरती आणि शिष्य या नावाच्या वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फू मंतर. कानफुके गुरु वाल्डे हलक्या कानाचे शिष्य आहेत, कानफुके गुरु वाल्डे हलक्या कानाचे शिष्य आहेत. अध्यात्माच्या बाजारात अगदी तुकार दृश्य आहेत, अध्यात्माच्या बाजारात अगदी तुकार दृश्य आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडवं. कानफुके गुरु वाल्डे हलक्या कानाचे शिष्य आहेत, कानफुके गुरु वाल्डे हलक्या कानाचे शिष्य आहेत. अध्यात्माच्या बाजारात अगदीच तुकार दृश्य आहेत, अध्यात्माच्या बाजारात अगदीच तुकार दृश्य आहेत. पुढचं आणि दुसरं कडवं. गुरु तसे शिष्य आहेत, शिष्य तसे गुरु आहेत, गुरु तसे शिष्य आहेत, शिष्य तसे गुरु आहेत. अनेक सावळे गोंधळ खुले आम सुरू आहेत, अनेक सावळे गोंधळ खुले आम सुरू आहेत. पुन्हा एकदा दुसरं कडवं. गुरु तसे शिष्य आहेत, शिष्य तसे गुरु आहेत, गुरु तसे शिष्य आहेत, शिष्य तसे गुरु आहेत. अनेक सावळे गोंधळ खुलेआम सुरू आहेत, अनेक सावळे गोंधळ खुलेआम सुरू आहेत. सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. बाजार गुरुत्व विक्यांचा आहे, बाजार गुरुत्व विक्यांचा आहे, बाजार बहिऱ्या मुक्यांचा आहे, बाजार गुरुत्व विक्यांचा आहे, बाजार बहिऱ्या मुक्यांचा आहे. सच्च्या गुरूंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे, सच्च्या गुरूंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे, हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे. पुन्हा एकदा सदळ वातडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. बाजार गुरुत्व विक्यांचा आहे, बाजार गुरुत्व विक्यांचा आहे, बाजार बहिऱ्या मुक्यांचा आहे, बाजार गुरुत्व विक्यांचा आहे, बाजार बहिऱ्या मुक्यांचा आहे. सच्च्या गुरूंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे, सच्च्या गुरूंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे, हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे, हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं फू मंतर. आजची वात्रटिका आहे मागास स्पर्धा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या
चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 23 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल आरक्षणांच्या मागणीची जी चढाओढ लागलेली आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मागास स्पर्धा. विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे. विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे. प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे ॲड आहे. प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे ॲड आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे. विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे आणि प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे ॲड आहे. प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे ॲड आहे. मागास व्हायचे याड आहे. याड अर्थात वेड. सदर वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. मागास व्हा अति मागास व्हा. मागास व्हा अति मागास व्हा पण माणुसकी मात्र सोडू नका. मागास व्हा अति मागास व्हा पण माणुसकी मात्र सोडू नका. ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडवं. मागास व्हा अति मागास व्हा. मागास व्हा अति मागास व्हा पण माणुसकी मात्र सोडू नका. मागास व्हा अति मागास व्हा पण माणुसकी मात्र सोडू नका. ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. पुन्हा एकदा आजची संपूर्ण वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मागास स्पर्धा. विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे. विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे. प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे याड आहे. प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे याड आहे. मागास व्हा अति मागास व्हा पण माणुसकी मात्र सोडू नका. मागास व्हा अति मागास व्हा पण माणुसकी मात्र सोडू नका. ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. त्यांनी इतरांचे ताट ओढू नका. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मागास स्पर्धा. आजची वात्रटिका आहे शोधा म्हणजे सापडेल. सदरली वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 23 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शोधा म्हणजे सापडेल. माना डोलकर व थुंकी झेलकर. माना डोलकर आणि थुंकी झेलकर यांचीच आजकाल चांदी आहे. माना डोलकर आणि थुंकी झेलकर यांचीच आजकाल चांदी आहे. याचे कारण हेही असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे. याचे कारण हेही असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे. मजबुरी का नाम गांधी आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. माना डोलकर आणि थुंकी झेलकर. माना डोलकर आणि थुंकी झेलकर यांचीच आजकाल चांदी आहे. याचे हेही कारण असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे. याचे हेही एक कारण असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे. मजबुरी का नाम गांधी आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सदा वाके आणि लालू पायचाटे. सदा वाके आणि लालू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. कोण? सदा वाके आणि लालू पायचाटे. सदा वाके आणि लालू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. गोंडोजी घोळे आणि मेंढोजी बिंडोके. गोंडोजी घोळे आणि मेंढोजी बिंडोके माळेत अजून कुणी कुणी आहेत. गोंडोजी घोळे आणि मेंढोजी बिंडोके माळेत अजून कुणी कुणी आहेत. माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत. बरेच कुणी कुणी आहेत. पुन्हा एकदा लक्षपूर्वक दुसरं कडवं. सदा वाके आणि लालू पायचाटे. सदा वाके आणि लालू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
सदा वाके आणि लाळू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. गोंडोजी घोळे आणि मेंढोजी भिंडोके माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत. गोंडोजी घोळे आणि मेंढोजी भिंडोके माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत. माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत. आणि तुम्हालाही गृहपाठ देणारं, कृती सांगणारं आणि शोधायला सांगणारं आणि वात्रटिकेचं नाव सार्थ करणारं शेवटचं आणि तिसरं कडवं. सरडोजी रंगबदले यांची तर सरडोजे रंगबदली यांची तर फक्त कुंपणापर्यंतच धाव आहे. सरडोजी रंगबदले यांची तर फक्त कुंपणापर्यंतच धाव आहे. माळेत तुम्हीही भर घालू शकता, यात अजून कुणाकुणाचे नाव आहे. माळेत तुम्हीही भर घालू शकता, अजून यात कुणाकुणाचे नाव आहे. अजून यात कुणाकुणाचे नाव आहे. म्हणजे कोणती जी या ठिकाणी नावं दिलेली आहेत. माना डोलकर, थुंकी झेलकर, सदा वाके, लाळू पायचाटे, गोंडोजी घोळे, मेंढोजी बिंडोके आणि सरडोजी रंगबदले यांच्या यादीत तुम्ही सुद्धा काही नावांची भर घालू शकता हे सांगणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. सरडोजी रंगबदले यांची तर सरडोजी रंगबदले यांची तर फक्त कुंपणापर्यंतच धाव आहे. सरडोजी रंगबदले यांची तर फक्त कुंपणापर्यंतच धाव आहे. माळेत तुम्हीही भर घालू शकता, यात अजून कुणाकुणाचे नाव आहे. माळेत तुम्हीही भर घालू शकता, यात अजून कुणाकुणाचे नाव आहे. यात अजून कुणाकुणाचे नाव आहे. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं शोधा म्हणजे सापडेल. आजची वात्रटिका आहे पक्षांतराचे चक्र. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये 28 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जसं ऋतुचक्र असतं, जलचक्र असतं, तसं राजकारणामध्ये पक्षांतराचंही चक्र असतं. याच पक्षांतराच्या चक्रावरती भाष्य करणारी आणि हे पक्षांतराचं चक्र उलगडून दाखवणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पक्षांतराचे चक्र. राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्यनियमित झाले आहेत. राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्यनियमित झाले आहेत. राजकीय पक्षांसाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत. राजकीय पक्षांतरासाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत. त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत आणि त्यामुळेच ही पक्षांतर होत असावीत. पुन्हा एकदा पहिलं कडवं. राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्यनियमित झाले आहेत. राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्यनियमित झाले आहेत आणि राजकीय पक्षांतरासाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत. राजकीय पक्षांतरासाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत. त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. फिरून फिरून त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते. फिरून फिरून पुन्हा त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते. पृथ्वी गोल असल्याची प्रचितीही आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते. पृथ्वी गोल असल्याची प्रचितीही त्यांच्या सकट आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते. आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. फिरून फिरून पुन्हा त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते. फिरून फिरून पुन्हा त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते आणि पृथ्वी गोल असल्याची प्रचिती आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते. पृथ्वी गोल असल्याची प्रचिती त्यांच्या सकट आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते. आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको. कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको, त्यामुळे लोकशाही प्रगल्भ होते आहे. नेहमी होणारी पक्षांतर ही जणू प्रगल्भतेची नांदी आहे. नवे नवे आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे, याचाच हा पुरावा आहे. म्हणून कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको. कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको, त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे.
कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको, त्यामुळेच आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे. पक्षांतरामुळेच कॉकटेलची विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे. पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे. लोकशाहीत उदयाला येते आहे. पक्षांतराचे परिणाम सांगणारं सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको, कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको, त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे. कुणाच्या पक्षांतराचे सुखदुःख नको, त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे. पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे. पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे. लोकशाहीत उदयाला येते आहे. लोकशाहीत उदयाला येते आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पक्षांतराचे चक्र. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका.